जय गजानन जयतु संस्कृतम. भारतीय स्वयंशिक्षा पद्धती श्री अवधूत यदु संवाद या मालिकेचा आज आपण समारोप करतोय. हा समारोप करताना भारतीय संस्कृतीने सांगितल्याप्रमाणे एक सिंहावलोकन करतोय. मागे वळून पाहायचंय. संपूर्ण भागाचा आजपर्यंत केलेल्या उपक्रमाचा एक सारांश आपल्याला आज समजून घ्यायचा आहे. एक साकल्यात्मक चिंतन आज आपल्या समोर सादर होणार आहे. हा विचार कुठून आला तर त्याचं उत्तर आहे वर आपण जे शीर्षक सांगितलं, भारतीय स्वयंशिक्षा पद्धती. या शीर्षकाने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ जिथे मी कार्य करतो त्या विद्यापीठाला आमच्या संस्कृत अभ्यासक्रम मंडळाने सादर केलेला हा एक अभ्यासक्रम आहे. कशा करता सध्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये सर्वाधिक चर्चेचा आणि सर्वाधिक प्रचलित असलेला विषय जर कोणता असेल तर तो नवीन शैक्षणिक धोरण हा आहे. या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये ज्या अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींचा समावेश करण्यात आलेला आहे त्यातली एक गोष्ट आहे भारतीय ज्ञान पद्धती. याचा अर्थ तुम्ही अभ्यास कुठलाही करत असा, कोणत्याही विद्याशाखेचा करत असा, तिथे पूर्वीच्या आपल्या सगळ्या ग्रंथांमध्ये भारतीय संस्कृतीने सांगितलेल्या विविध ज्ञान शाखांचा निदान परिचय, निदान तोंड ओळख त्या विद्यार्थ्यांची असावी हा व्यापक विचार त्याच्या मागे आहे. आणि म्हणूनच या पद्धतीने हा विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेला उपक्रम आहे. कारण मुळात गीरवाणवाणी हे यूट्यूब चॅनलच विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासासाठी, संस्कृत साहित्याच्या अध्ययनासाठी उपयुक्त अशा प्रकारचं संसाधन उपलब्ध करून देणे यासाठीच या सगळ्या व्यापक उपक्रमाचा आरंभ करण्यात आला. मग त्याच्यावर त्या पद्धतीने सामान्यतः बहुसंख्य विद्यापीठांमध्ये असणाऱ्या ग्रंथांवर आपण वेगवेगळ्या निरूपण मालिका घेतल्या. मग नीतिशतकम असेल, मेघदूतम असेल, अभिज्ञान शाकुंतलम असेल, स्वप्न वासवदत्तम असेल, वेदांत सार असेल, अशा वेगवेगळ्या विषयांवर शेकडो व्हिडिओंची निर्मिती करण्यात आली. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की विद्यार्थ्यांसाठी याचा अर्थ महाविद्यालयांमध्ये, विद्यापीठांमध्ये प्रवेशित असणारे विद्यार्थी हा निश्चितपणे सुरुवातीचा त्यांचा उद्देश त्या सगळ्या उपक्रमाचा आहे. पण तेवढेच विद्यार्थी का तर त्याचं उत्तर आहे नाही. कारण भारतीय संस्कृतीने सांगितलेला विषय आहे माणूस शेवटच्या श्वासापर्यंत विद्यार्थीच असतो, तो अखंड विद्यार्थी असतो. आणि मग असा अखंड विद्यार्थी असणारा जो संस्कृत प्रेमी वर्ग आहे, संस्कृती प्रेमी वर्ग आहे, त्या सगळ्यांसाठी हे उपक्रम नंतर आपण मुक्त करून दिलेले आहेत, उपलब्ध करून दिलेले आहेत. आणि त्याच्यामुळेच जगभरातील हजारो संस्कृत प्रेमी या सगळ्या उपक्रमांचा आस्वाद घेत आहेत आणि ती संख्या रोज वाढत आहे. का? कारण सगळ्यांच्या मध्ये अनेक जणांनी अशी प्रतिक्रिया नंतर दिल्या, ते व्यवसायाने डॉक्टर आहेत, वकील आहेत, इंजिनियर आहेत, प्रशासकीय अधिकारी आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे, त्या सगळ्यांची प्रतिक्रियेची एक पद्धती होती की अरे आम्हाला हे अभ्यासायचं होतं पण हे आमच्या अभ्यासक्रमात कधीच नव्हतं. आम्ही वैद्यकीय क्षेत्रात होतो, आम्ही अभियांत्रिकी शिकत होतो, आम्हाला मेघदूतम शिकण्याची संधीच उपलब्ध नव्हती. या निमित्ताने आम्हाला ती संधी मिळाली. आणि म्हणून हजारो संस्कृत आणि संस्कृती प्रेमी जनांनी याला जो प्रतिसाद दिला या संपूर्ण उपक्रमाला त्याचं मूळ कारण ते आहे. त्याच पद्धतीने आपण याही उपक्रमाचा विचार केला, विद्यार्थ्यांच्या साठी निर्माण केलंय आणि सगळ्या संस्कृत प्रेमींना आणि संस्कृती प्रेमींना उपयुक्त होईल अशा पद्धतीने आपण या उपक्रमाची रचना केली. मी सुरुवातीला सांगितलं नीतिशतक, मेघदूतम या सगळ्यांवर नंतर स्वयं नावाचं जे शैक्षणिक संसाधन आहे राष्ट्रीय पातळीवरचं त्या स्वरूपात अभ्यासक्रम तयार करण्यात आले. म्हणजे पहिल्यांदा एक व्हिडिओ, त्याच्यानंतर त्याच्यावरचं वाचन साहित्य आणि त्याच्यावरचा रोज 10 प्रश्नांचा एक गुगल फॉर्म अशा पद्धतीने अभ्यासक्रम तयार करण्यात आले. हजारो विद्यार्थ्यांनी आणि मी आता म्हटलं तसं संस्कृती प्रेमींनी त्याचाही लाभ घेतलेला आहे. 4 वेगवेगळ्या विद्यापीठांसोबत झालेल्या सामंजस्य करारातून तिथल्या विद्यार्थ्यांना हे अभ्यासक्रम सध्या
उपलब्ध आहेत. त्याच पद्धतीचा अभ्यासक्रम यावरही पुढे एकदा ही मालिका आज संपूर्ण झाली की त्या दृष्टीनेही विचार केला जाईल. पुढे आपल्याला तेही साधन उपलब्ध असेल. पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना जो मूळ उद्देश आहे की का भारतीय शिक्षण पद्धतीचा विचार करायचा, का भारतीय ज्ञान पद्धतीचा या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये एवढा अंगीकार केला, तर त्याचं उत्तर आहे की आपल्यावर जे संस्कार चुकीच्या पद्धतीने इंग्रजांच्या पद्धतीने मांडण्यात आलेले होते की जे काय आलं ते सगळं बाहेरून आलं, जे काय आलं ते सगळं कुठून तरी आलं, भारतामध्ये काहीच नव्हतं असं नाहीये. लक्षात घ्या. आपल्याला या निमित्ताने आणि एकूणच भारतीय ज्ञान पद्धती याच्या अभ्यासाच्या निमित्ताने हे समजून घ्यायचंय, हे मनामध्ये ठसवायचंय की अरे जगातल्या सगळ्या विषयांमध्ये भारतीय शास्त्रांनी, भारतीय ग्रंथांनी स्वतःचं दैदिप्यमान अशा प्रकारचं चिंतन स्थापित केलेलं आहे. फक्त फरक एक आहे की त्यांची परिभाषा वेगळी आहे आणि ते मुळात संस्कृत भाषेत असल्यामुळे आणि आपली संस्कृतशी नाळ कमी झाली असल्यामुळे ती पंचायत येतीये. म्हणून ते सगळं आपल्याला या मातृभाषेच्या माध्यमातून, कारण राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये तो एक महत्वाचा मुद्दा आहे की शिक्षण हे मातृभाषेतून असलं पाहिजे, नवीन तंत्रज्ञानातून असलं पाहिजे. हे सगळे उद्दिष्ट जे आहेत ना ते या निमित्ताने सफल होत आहेत. लक्षात घ्या. युट्यूबच्या माध्यमातून मराठी भाषेमधून आपण प्राचीन संस्कृत ग्रंथ समजून घेतोय. ही जी रचना आहे ती त्या अंगाने समजून घेतली, त्यात त्याचं वैशिष्ट्य आणखी लक्षात येईल आणि मग त्यावर आपण हा अभ्यासक्रम तयार केला. भारतीय पुराणांकडे पाहण्याची एक दृष्टी या निमित्ताने की हा केवळ संवाद नाहीये, केवळ एक कथा नाहीये, केवळ केव्हा तरी भागवत पुराणाच्या त्या कार्यक्रमात बसून ऐकायचं आणि ऐकल्यानंतर पुण्य लागतं याच्यासाठी नाही सांगितलेलं. मूळ उद्देश आहे त्याच्या मागचा की भारतीय संस्कृतीमध्ये आपल्या वेगवेगळ्या क्षेत्रांवर जे चिंतन सादर केलेले आहेत त्यातलं शिक्षणाबद्दल भारतीय संस्कृतीचं कथन काय आहे, तिची भूमिका काय आहे, ती या निमित्ताने आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि मग वेगवेगळ्या गुरूंच्या माध्यमातून वेगवेगळे गुणग्रहण केले. मग या मालिकेला आपण उपशीर्षक दिलेलं होतं, जरी आपल्याला याच्यावर दिसत नसलं तरी ते सगळ्या विद्यापीठीय क्षेत्रात आपण वापरलेलं आहे की गुणग्रहणाच्या माध्यमातून व्यक्तिमत्वाचा विकास. हे सगळं काय करतोय आपण, वेगवेगळे गुण कसे प्राप्त करायचे. एकदा 24 सांगितले. 24 हा एक विषय आपल्या समोर दिला मांडाई करता. 24ही तत्वातून शिकता येतं, 24ही तास शिकता येतं. हे सांगण्याकरता 24चा विचार केला. एकदा शिकण्याची पद्धती कळली की मग तुम्ही कितीही जागेहून शिकू शकता. हा विषय आपल्या समोर त्यांना मांडायचा आहे आणि मग त्या दृष्टीने सांगितलं की वेगवेगळ्या गुरूंच्याकडून मी गुण कसे प्राप्त केले आणि मग ते आपल्या समोर सांगायचंय की गुणग्रहण करायचं कसं. आणि मग सगळा संवाद सांगताना भारताची जी पद्धती आहे, पुराणांची जी पद्धती आहे, ती पद्धती आपल्या समोर आली. सुरुवात कुठे झाली, भगवान श्रीकृष्णांच्या आणि उद्धवाच्या संवादातून. उद्धवानी प्रश्न काय विचारलाय, उद्धवाचा प्रश्न आहे, भगवान आता आपण परंधामाला जाल तर आम्ही कोणाकडे पाहायचं. आणि नेमकी तिथे संवादाची सुरुवात होते आणि ती सुरुवात सांगताना भगवान श्रीकृष्ण सांगतात जे त्यांनी भगवद्गीतेत सांगितलेलं आहे. ते म्हणतात उद्धरेत आत्मनात्मानम. आपला उद्धार आपणच करून घ्यायचा असतो, कोणाकडे तरी पाहून जगण्याची गरज नाही. उद्या समजा श्रीकृष्ण नसले तर बाकीचे काय संपणार आहेत का, त्यांचं जीवन संपणार आहे का, त्याचं उत्तर आहे नाही. मग आपल्याला ती दृष्टी समजून घ्यायची आहे जी भगवान श्रीकृष्ण सांगू इच्छितात संवादाच्या माध्यमातून. अवधूत आणि यदूंच्या ते म्हणतायत स्वतः शिकायला शिका, म्हणजे स्वतः शिकायचं कसं ते शिका. आणि मग ते कसं शिकलेले आहेत तर ते सांगताना सांगतायत की कशासाठी हे सगळी शिकायचं. त्याचं उद्दिष्ट आपण वारंवार पाहिलं, सुख शांती समाधान ते प्राप्त करण्यासाठी शिक्षण आहे. ते शिक्षणाचं व्यापक उद्दिष्ट आहे. अंतिम फल काय आहे, आनंद प्राप्ती. ती आनंद प्राप्ती झाली तरच त्या शिक्षणाचा नेमका उपयोग आहे. लक्षात घ्या. ती भूमिका आपल्या समोर सांगायची आहे. आणि मग सोबत सांगताना मुद्दाम महाराज यदूंचा विषय आणला. कशा करता तर त्याचं उत्तर आहे तुम्ही जरूर सगळ्या भौतिक गोष्टी निश्चितपणे गोळा करा, कशाचाही अवेर नाही, पण तो सगळ्या गोष्टींचा विचार करताना केवळ भौतिक वस्तूंमधून, पैशातून, संपत्तीतून, सत्तेतून अंतिम समाधान सुख नावाची गोष्ट मिळू शकत नाही. म्हणून सम्राट असले तरी महाराज यदू अतृप्त आहेत हे त्यांना अधोरेखित करायचंय.
आता सम्राटापेक्षा मोठं तुम्ही काय मिळवाल? पण तेवढं असूनही जर जीवनात सुख शांती समाधान नसेल तर ते दुसरीकडे कुठेतरी शोधावं लागतं, हे पहिल्यांदा त्यांना आपल्याला सांगायचंय. म्हणून सम्राटांचा हिशोब आपल्या समोर ठेवला. भक्त असणाऱ्या उद्धवांना सम्राट असणाऱ्या यदूंचं उदाहरण तेवढ्या करता देतात की लक्षात घे, सत्ता संपत्ती प्रतिष्ठा यातून मिळणाऱ्या गोष्टीतून शाश्वत समाधान नाही मिळू शकत. मग ते कसं मिळेल? अवधूत व्हावं लागेल. आणि मग म्हणून अवधूतांचा विचार केला. कारण शेवटी व्यवस्थित लक्षात घ्या, भारतीय संस्कृतीने आचार्य शब्द वापरला. आचार्य शब्दाचा अर्थ ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर, ज्यांचा आचार पाहिल्यानंतर, ज्यांचं वागणं पाहिल्यानंतर, ज्यांच्या कृती पाहिल्यानंतर आपल्यालाही तसं व्हावंसं वाटतं त्यांना आचार्य असं म्हणतात. भगवान दत्तगुरु आचार्यांचे आचार्य आहेत, कारण तसं व्हायचंय. यदू म्हणून तर म्हणतात मला हे सुख पाहिजे, ही शांती, ही प्रसन्नता, हा आनंद कसा मिळेल. आणि मग त्यावर भगवान दत्तगुरूंनी 24 गुरूंचा विचार केला. आपण वारंवार ते पाहिलंय की 24ही तत्वांकडून म्हणजे कशातूनही शिकता येतं आणि 24ही तास शिकता येतं हे सांगण्याकरता 24चा विचार त्यांनी आपल्या समोर ठेवला. आणि मग कोणकोणते गुरु केले तर त्याचा साकल्यात्मक विचार जेव्हा आपण करतो तेव्हा मजेदार गोष्टी आपल्याला लक्षात येतात की त्यात एकतर मानव नावाचे, ज्याला आपण प्राणी म्हणतो, फार कमी आहेत. मोजके 4-5च मानवी जीव आहेत आणि ज्यांना आपण सामान्य पद्धतीने गुरु म्हणतो तसा एकही नाही. हे आपण अत्यंत सविस्तरपणे पाहिलं. मग कोणाकडून शिकले? सगळ्यात पहिल्यांदा विषय आपण पाहिलाय, पंचमहाभूतांचा विचार आला. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश यांच्याकडून ते कसे शिकत गेले त्याचं वर्णन आपल्या समोर आलं. कोणकोणते गुण घेतले, ते गुण कसे आणखीन समजून घ्यायचे, जास्तीच्या गुणांची रचना आपल्यामध्ये कशी निर्माण करता येईल याचं चिंतन आपण पाहिलं. पण पहिल्यांदा हे पंचमहाभूत वापरले, कारण सगळी सृष्टीच मुळात आपण त्या सगळ्या सृष्टीमधले घटक असलेले त्या पंचमहाभूतापासून तयार झालोय. आणि त्याच्यामुळे ज्याच्यापासून तयार झालो पहिल्यांदा ते समजून घ्यायचं. ते समजून घेतल्यानंतर चंद्राचा आणि सूर्याचा विचार केला. कशा करता केला? तर तेजस्वितेचा विचार करायचाय, ज्ञानाने तेज प्राप्त करायचंय, शिक्षणाने तेजस्वी व्हायचंय, शिक्षणाने ज्ञानी व्हायचंय. आणि मग त्याकरता सूर्याचा आणि चंद्राचा विचार वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या समोर मांडला. ते संपूर्ण चिंतन करत असताना आपण सांगितलं 2 पद्धती असतात. एक विधी पद्धती, काय काय करावं हे सांगणारी. दुसरी निषेध पद्धती, काय काय करू नये सांगणारी. आणि मग त्याच्याकरता आपल्याला आणखीन 5 जीवांचा विचार त्यांनी एकत्रित वापरला की ज्यामध्ये पंचसंवेदनांच्या माध्यमातून कशी हानी होऊ शकते, कसा मनुष्य नष्ट होऊ शकतो हे सांगणारे 5 उदाहरणं दिले. या संवेदना आहेत की नाही? निश्चित आहेत. त्यातून आनंद घेता येतो की नाही? निश्चित घेता येतो. त्याचा उपभोग घ्यावा की नाही? निश्चित घ्यावा. बरं, तुम्ही नाही घेत म्हटलं तर तो बंद नाही करतायत. जोपर्यंत डोळे आहेत तोपर्यंत तुम्हाला दिसणेच आहे, जोपर्यंत कान आहे तोपर्यंत ऐकू येणेच आहे. ते बंद नाही करता येणार. फक्त मग पुढचा हिशोब सांगितला की या सगळ्या गोष्टी करत असताना त्यातून सुख मिळेल एवढाच हिशोब असला पाहिजे. त्यात जर आसक्त झाले ना तर तीच गोष्ट दुःखाला कारणीभूत ठरते. हे त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या समोर अधोरेखित केलेलं आहे. आणि मग 5 आपल्या समोर सांगितले की कशा पद्धतीने या 5 गोष्टींनी 5 पशु किंवा कीटक इत्यादी नष्ट होतात ते आपल्या समोर सांगितलं. आणि मग रूपासक्तीने पतंग कसा नष्ट होतो, स्पर्शासक्तीने गज कसा नष्ट होतो, त्याच्या रसनाशक्तीने ते मासोळी कशी नष्ट होते, गंधासक्तीने भुंगा कसा नष्ट होतो किंवा श्रवणासक्तीने हरिण कसं नष्ट होतं, असे वेगवेगळे उदाहरणं आपल्या समोर दिले. आणि मग त्यातून आपल्याला हे सूत्र सांगितलं की लक्षात घ्या, जी गोष्ट सुखाला कारणीभूत आहे तिचाच अतिरेक झाला तर तीच दुःखाला आणि विनाशाला कारणीभूत होऊ शकते. हे सूत्र या 5 गुरूंच्या रूपातून सांगितलं. आणि मग शेवटी सांगताना सांगताय की शेवटी सांगायचं काय आहे? अनासक्ती सांगायची आहे. कारण आसक्ती झाली तर हानी आहे, म्हणून अनासक्ती सांगायची आहे. आणि मग अनासक्ती
त्याग याच्यासाठी वेगवेगळे वर्णन केले. मग तो कुरार पक्षी असेल, मग ते बालक असेल, मग ती बालिका असेल, सर्प असेल, ती वेश्या असेल, या सगळ्यातून अनासक्तीचे वेगवेगळे पैलू आपल्या समोर ठेवले की लक्षात घ्या, जोपर्यंत आसक्ती आहे तोपर्यंत सुख नाही मिळू शकत. अशा पद्धतीच्या एक एक गोष्टी सांगितल्या. घरात आसक्त असलो तर सुखी नाही होऊ शकत, सर्पाच्या निमित्ताने सांगितलं. काळजी करण्याची गरज नाही, निसर्ग आपल्याला पोटापुरतं देणार आहे. अजगराच्या निमित्ताने सांगितलं, वेगवेगळ्या गोष्टी आपल्या समोर सांगितल्या आणि सगळं सांगितल्यानंतर शेवटी भारतीय संस्कृतीची जी मूलभूत ठेवण आहे त्याच्याकडे आणतात की हे सगळं मिळवायचं असेल, सुख शांती समाधान मिळवायचं असेल तर भगवंत शरणता असली पाहिजे. ईश्वर शरणता, ईश्वर निष्ठता ही भारतीय संस्कृतीची अत्यंत श्रेष्ठ अशा प्रकारची भूमिका आहे. त्याच्याकडे शेवटच्या 2 गुरूंमध्ये ते वळवतात आणि सांगतात की जर सुटायचं असेल ना तर न अडकलेला जो आहे तो समजून घेतला पाहिजे. त्याच्यासाठी त्या ऊर्ण नाभीचं वर्णन केलं, कोळ्याचं वर्णन केलं आणि त्याच्याकडून अनासक्तीने किंवा त्यामध्ये न गुंता आस्वाद घेण्याची वृत्ती सांगितली. तसं भगवंताकडे आपण आकर्षित झालो पाहिजे. भगवंत शरण झालो की तो सोडवतो. आणि ती शरणागती कशी मिळवायची तर त्याच्याकरता शेवटचा हिशोब आपल्याला सांगितला की अखंड चिंतन, एकाग्रतेचा विषय आपल्या समोर सांगितला. नंतर अखंड चिंतनाचा विषय सांगितला. जशी ती भृंगी, तो भिंगोरीचा विषय आपल्या समोर कथा सांगितली. त्यातून सातत्यपूर्ण चिंतन, सातत्यपूर्ण त्याचं अनुसंधान हाच सुखाचा शांतीचा मार्ग आहे. हे भगवान दत्तप्रभूंनी, अवधूतांनी, राजा यदूच्या निमित्ताने सगळ्या जगाला सांगितलं. आपण हे सगळं चिंतन करत राहू, याचं सातत्याने चिंतन करत राहू, मनन करत राहू. जे ऐकलं, कारण नुसत्या श्रवणाचा उपयोग नाही, श्रवणानंतर मनन आणि ध्यासन झालं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी करत ह्या सगळ्या गोष्टींना आत्मसात करण्याचा प्रयत्न करू. तशा केल्या की आपलंही जीवन सुखी, शांत, समाधानी, प्रसन्न, आनंदी होईल. ते व्हावं यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना करून थांबूया. जय गजानन.